नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते पण बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे आम्ही जी आता वाक्य बनवत आहोत, महत्त्वाची वाक्य, ती तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील. आमचा चॅनल हा फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं समजू नका. तर आमचा हा चॅनल शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे त्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. आणि आमच्या चॅनलवर एज लिमिट अशी काही नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांना, प्रियजनांना पण याचा फायदा होईल, त्यांना पण इंग्रजी शिकता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपण आता काय बघत आहोत तर वाक्य बघत आहोत, महत्त्वाची वाक्य. भाग 22 आपण बघितलेले आहेत. आता आपण भाग 23 बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. 23मधलं पहिलं वाक्य आहे, तुम्ही शेअर मार्केटमध्ये व्यवहार करता का? तुम्ही शेअर मार्केटमध्ये व्यवहार करता का? हे आता करता का हे काय आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि वाक्य कसलं आहे तर चालू आहे, म्हणजे विचारतोय तुम्ही करत आहात का, म्हणून हे वाक्य आहे ते चालू वर्तमान काळामध्ये आहे. म्हणून इथे आर यू डीलिंग आलेलं आहे. आर यू डीलिंग इन द शेअर मार्केट? आर यू डीलिंग इन द शेअर मार्केट असं वाक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, तुम्ही नोकरी करता की व्यवसाय? तुम्ही नोकरी करता की व्यवसाय? वाक्य कसं आहे ना, आर यू इन अ जॉब ऑर बिझनेस? आर यू इन अ जॉब ऑर बिझनेस? त्याच्यानंतर तिसरं वाक्य, आपण व्यवसायात भरपूर पैसे कमवू शकतो. आपण व्यवसायात भरपूर पैसे कमवू शकतो. वाक्य कसं आहे ना, वी कॅन अर्न अ लॉट ऑफ मनी इन बिझनेस. वी कॅन अर्न अ लॉट ऑफ मनी इन बिझनेस. त्याच्यानंतर चौथं वाक्य, स्टेशनवरून पार्सल घ्या. स्टेशनवरून पार्सल घ्या. वाक्य कसं आहे ना, टेक अ पार्सल फ्रॉम द स्टेशन. टेक अ पार्सल फ्रॉम द स्टेशन. फ्रॉम म्हणजे वरून, म्हणजे कडून, म्हणजे ह्याच्या स्टेशनकडून असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, तुम्ही नोकरदार आहात की बेरोजगार? तुम्ही नोकरदार आहात की बेरोजगार? वाक्य कसं आहे ना, आर यू एम्प्लॉयड ऑर अनएम्प्लॉयड? आर यू एम्प्लॉयड ऑर अनएम्प्लॉयड? त्याच्यानंतर सहावं वाक्य, मी कर्जात आहे. मी कर्जात आहे. वाक्य कसं आहे ना, आय ॲम इन डेप्ट. आय ॲम इन डेप्ट. लक्षात ठेवा, आय ॲम इन डेप्ट म्हणजे मी कर्ज आहे असं होणार नाही. वाक्य बघा आणि त्याप्रमाणे ते बनवायला पाहिजे, कारण काही वाक्य ही फसवी असतात इंग्रजीमध्ये. आता बोलणाऱ्याला आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी समोरच्याला हे कळतं की आय ॲम इन डेप्ट म्हणजे आपण कर्जात आहोत, पण काही लोकांना कळत नाही. आय ॲम इन डेप्ट म्हणजे मी कर्ज आहे असं होतं, असं वाक्य होतं ह्याचं. पण आय ॲम इन डेप्ट म्हणजे मी कर्जात आहे. त्यामुळे लक्ष द्या आणि वाक्य समजून घ्या, कारण मराठीची वाक्य आहे तसंच इंग्रजीचं वाक्य आहे असं नाही आहे. त्यामध्ये फरक पडतो थोडाफार आणि त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते. त्यामुळे लक्ष द्या आणि व्यवस्थित वाक्य बनवा. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य, त्याची किंमत किती आहे? त्याची किंमत किती आहे? वाक्य कसं आहे ना, हाऊ मच डज इट कॉस्ट? हाऊ मच डज इट कॉस्ट? आता हाऊ मच कशाला वापरलं हे तुम्हाला माहिती असेलच, कारण लास्ट व्हिडिओजमध्ये पण आपण सांगितलं आहे हाऊ मेनी, हाऊ मच केव्हा वापरतात. जर तुमच्या लक्षात नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हाऊ मच, हाऊ मेनीचा व्हिडिओज पण आम्ही बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. चला तर मग नेक्स्ट आहे 8वं वाक्य, तुमचे बिल किती होते? तुमचे बिल किती होते? वाक्य कसं आहे ना, हाऊ मच वॉज युअर बिल? हाऊ मच वॉज युअर बिल म्हणजे किती होते? वॉज कशाला वापरला? होते. भूतकाळ आहे म्हणून वॉज यूज झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य,
आपला व्यवसाय काय आहे? आपला व्यवसाय काय आहे? वाक्य कसं येणार? व्हॉट इज युअर प्रोफेशन? व्हॉट इज युअर प्रोफेशन? आपला म्हणजे इंडिव्हिज्युअल नाही, आपला म्हणजे बोलताना दुसऱ्याला आपण विचारतो, म्हणजे रिस्पेक्टफुली शब्द आहे आपला तो. तुझा म्हणून सांगलं तर एकेरी संबोधलं जातं, पण आपला म्हणजे त्याला आपण रिस्पेक्ट देतो आहे असं. त्याच्यामुळे आपला व्यवसाय काय आहे असं विचारलेलं आहे. म्हणून व्हॉट इज युअर प्रोफेशन? युअर प्रोफेशन, युअर म्हणजे तुमचा, म्हणजे तुझा प्रोफेशन काय आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य, ते आयात निर्यात व्यवसायात आहेत. ते आयात निर्यात व्यवसायात आहेत. वाक्य कसं येणार? आता ते म्हणजे ही इज द इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस. ही इज इन द इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यात, अँड बिझनेस मीन्स व्यवसाय. म्हणून ते लिहिलेलं आहे की ही इज इन द इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस, म्हणजे ते आयात निर्यात व्यवसायात आहेत. त्याच्यानंतर 11वं वाक्य, आम्ही दलाल आहोत. आम्ही दलाल आहोत. आता आम्ही दलाल आहोत म्हणजे खूप आहेत. वी म्हणजे आम्ही म्हणजे खूप आहेत, त्याच्यासाठी आर यूज झालेलं आहे. आणि दलाल असतात त्यांना ब्रोकर्स म्हटलं जातं. ब्रोकर्स म्हटलं जातं. म्हणून वी आर ब्रोकर्स. वी आर ब्रोकर्स म्हणजे आम्ही दलाल आहोत असं वाक्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य, तो त्यांचे काम कसे करत आहे. तो त्यांचे काम कसे करत आहे. मग वाक्य कसं आहे ना, हाऊ इज ही गेटिंग ऑन विथ हिज वर्क. हाऊ इज ही गेटिंग ऑन विथ हिज वर्क. लक्षात घ्या, हिज वर्क म्हणजे त्याचे काम, म्हणजे स्वतःचे काम. तो त्याचे काम, त्यांचे काम नाही. त्यांचे काम म्हणजे दुसऱ्यांचे, त्याचे काम म्हणजे स्वतःचे काम कसे करत आहे असं प्रश्न आहे तो. म्हणून कसं येणार वाक्य इंग्रजीमध्ये, हाऊ इज ही गेटिंग ऑन विथ हिज वर्क. हाऊ इज ही गेटिंग ऑन विथ हिज वर्क. हिज वर्क म्हणजे त्याचे काम. त्याच्यानंतर 13वं वाक्य, हा साबण पुष्कळ आकर्षक रंगात मिळतो. हा साबण पुष्कळ आकर्षक रंगात मिळतो. वाक्य कसं येणार? हा साबण म्हणजे धिस सोप. धिस सोप कम्स इन सेव्हरल अट्रॅक्टिव्ह कलर्स. धिस सोप कम्स इन सेव्हरल अट्रॅक्टिव्ह कलर्स. सेव्हरल म्हणजे पुष्कळ, अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक, अँड कलर्स मीन रंग असं दिलेलं आहे. म्हणजे धिस सोप्स कम्स इन सेव्हरल अट्रॅक्टिव्ह कलर्स. त्याच्यानंतर 14वं, त्याचा सूट बराच महाग आहे. त्याचा सूट बराच महाग आहे. वाक्य कसे ना, युअर सूट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. युअर सूट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. त्याच्यानंतर 15वं वाक्य, 75तही तो सक्रिय जीवन जगतो. 75तही तो सक्रिय जीवन जगतो. म्हणजे 75तही म्हणजे 75व्या वर्षी पण तो सक्रिय जीवन जगतो असं वाक्याचा अर्थ आहे. वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये? इवन ॲट 75 ही लीड्स ॲन ॲक्टिव्ह लाईफ. इवन ॲट 75 ही लीड्स ॲन ॲक्टिव्ह लाईफ. त्याच्यानंतर 16वं वाक्य, गाडी जोराने चालविणे धोक्याचे असते. गाडी जोराने चालविणे धोक्याचे असते. वाक्य कसं आहे ना, इट इज डेंजरियस टू ड्राईव्ह फास्ट. इट इज डेंजरियस म्हणजे धोक्याचे. टू ड्राईव्ह फास्ट म्हणजे जोराने गाडी चालवणे. इट इज डेंजरियस टू ड्राईव्ह फास्ट म्हणजे गाडी जोराने चालवणे धोक्याचे असते. त्याच्यानंतर 17वं वाक्य, निलगिरी हा डोंगराळ जिल्हा आहे. निलगिरी हा डोंगराळ जिल्हा आहे. डोंगराळ म्हणजे माउंटनियस. लक्षात घ्या, माउंटनियस. वाक्य कसं आहे ना, द निलगिरी इज ए माउंटेनियस डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट मीन्स जिल्हा. द निलगिरी इज अ माउंटेनियस डिस्ट्रिक्ट म्हणजे डोंगराळ जिल्हा आहे असं वाक्य आहे. त्याच्यानंतर 18वं वाक्य, रामायण एक प्रसिद्ध महाकाव्य आहे. रामायण एक प्रसिद्ध महाकाव्य आहे. वाक्य कसं आहे ना, रामायण इज अ फेमस इपिक. इपिक लक्षात घ्या, इपिक म्हणजे महाकाव्य. फेमस म्हणजे प्रसिद्ध. रामायण इज अ फेमस इपिक. इथे रामायण येतं, पण इंग्रजीमध्ये येताना RAMAYNA रामायण असं त्याचं होतं. रामायण इज अ फेमस इपिक. त्याच्यानंतर 19वं वाक्य,
कोब्रा हा एक विषारी साप आहे. कोब्रा हा एक विषारी साप आहे. वाक्य कसं आहे ना, द कोब्रा इज अ पॉयझनियस स्नेक्स. द कोब्रा इज अ पॉयझनियस स्नेक. म्हणजे कोब्रा काय आहे, विषारी साप आहे असं आहे ते. द कोब्रा इज अ पॉयझनियस स्नेक. त्याच्यानंतर 20वं वाक्य, कोकण ही जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. कोकण ही जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. वाक्य कसं आहे ना, कोकण इज ऑन द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस इन द वर्ल्ड. कोकण इज वन ऑफ द म्हणजे सुंदर ठिकाणांपैकी एक असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस म्हणजे जी सुंदर मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस आहे त्याच्यापैकी कोकण एक आहे असं वाक्य आहे ते. कोकण इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर ही अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत. ही पण खूप आहेत आणि इथे फक्त तुम्ही सांगतायत की फक्त एकच वाक्य दिलेलं आहे असं नाही. कोकणबद्दल तुम्ही दुसरं एखादं चांगलं ठिकाण घेऊन तिथे ते तुम्ही तसं लिहू शकतात. म्हणजे चेंज करून तुम्ही अनेक वाक्य याची बनवू शकतात. अनेक वाक्य बनवू शकतात. त्याप्रमाणे तुम्ही ती बनवायला पाहिजे तर तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा की फक्त एक वाक्य आम्ही दिलेलं आहे असं नाही. त्यामधून तुम्ही कितीतरी अशी वाक्य बनवू शकतात. आता रामायणा इज अ फेमस इपिक. काय दिलेलं आहे, रामायणा इज अ फेमस इपिक म्हणजे रामायण एक प्रसिद्ध महाकाव्य आहे असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे महाभारत पण आहे, म्हणून आपण महाभारत इज अ फेमस इपिक असं पण आपण म्हणू शकतो. कळलं? म्हणजे अशी वेगवेगळी वाक्य म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही अशी अनेक वाक्य बनवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही अजून तुम्हाला प्रॅक्टिस हवी असेल तर आमची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, ते तुम्हाला हेल्प करणारच आहेत. फेसबुक पेज आहे आमचं, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण बरीचशी माहिती दिलेली आहे, व्हिडिओज दिलेले आहे, फोटोज दिलेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही वाक्य देत असतो. त्याचप्रमाणे व्हॉकॅब्युलरी पण आहेत, वर्ड्स पण दिलेले आहेत. असं भरपूर ओव्हरऑल पॅकेज आहे. तिथे जाऊन तुम्ही इंग्रजी पण शिकू शकता. तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस पण तिथे होऊ शकते. त्याच्यामुळे काय करा, तिथे जाऊन आमच्या फेसबुक पेजला भेट द्या आणि तिथे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर आम्ही कथा देत असतो, सिरीज देत असतो आणि त्यामध्ये इंग्रजी भाषा आम्ही ॲड करत असतो. म्हणजे ज्यावेळी कॉन्व्हर्सेशन होतं त्यामध्ये तुम्हाला थोडं इंग्रजीचं मिळेल. म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं होतं, कसं करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचा सराव पण तिथे होऊन जाईल. म्हणजे कसं तर एंटरटेनमेंट पण तुमचं होऊन जाईल, प्लस तुम्हाला एज्युकेशन इंग्रजी पण शिकता येईल. त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही भेट द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे तिथे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला पण विसरू नका. लक्षात घ्या, प्रतिलिपी अकाउंट पेज, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे आमचं लिंक्डइन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत, ते स्वप्नील, स्मिताचा भाऊ म्हणून आहे. तिथे पण जाऊन तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता. तिथे पण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळून जाईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत व्यवस्थित करा. आतापर्यंत आपण 23 बघितलेली आहेत महत्त्वाची वाक्य. कितीतरी वाक्य घेतलेली आहेत, ती व्यवस्थित लक्ष देऊन करा. कारण ही वाक्य तुम्हाला वापरायला येणारच. दैनंदिन वापरात नाही आली तरी आपण ज्यावेळी यूज करतो, ज्यावेळी आपण फ्युचरमध्ये बोलायचा प्रयत्न करणार आहोत, ज्यावेळी बोलणार आहोत, प्रयत्न म्हणजे आता प्रयत्न म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण आपण आता इंग्रजी शिकत आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपण बोलताना ही वाक्य आपल्या व्यवहारात आपल्या तोंडून बाहेर येणारच. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. समजलं नसतील तर तुम्ही मागील जी प्रिव्हियस व्हिडिओज आहेत ते बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या. कारण डाऊट ठेवू नका. डाऊट ठेवल्यावर कसं होतं, कारण परत नेक्स्ट स्टेपला आपण येऊन अडकतो. त्यामुळे जो डाऊट आहे तो त्याच वेळी क्लिअर करा आणि पुढे या. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, लक्ष देऊन वाक्यपाठ करा आणि सराव करत राहा. धन्यवाद.